मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनला अखेर सत्य कळालं की सायलीने जी चिठ्ठी फाडली होती ती कोणती होती. आणि तिकडे नागराजने एक मोठा प्लॅन प्रतिनिधित्व केला आहे. हा प्लॅन कोणता आहे बघण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर माझा व्हिडिओ सुरू करूया. सायलीने जेव्हा चिठ्ठी फाडली अर्जुन एकदम शॉकमध्ये गेला. तो चैतन्यला म्हणत असतो की सायलीने असं केलंच कसं? त्यांच्या लेखी माझी काहीच किंमत नाही आहे. त्यांच्याकडे इमोशन पण नाही आहेत का? मी त्या चिठ्ठीवर मोठ्या अक्षरात आय लव्ह यू लिहिलं होतं आणि हे बघूनसुद्धा त्यांनी चिठ्ठी फाडली. त्या किती क्रूर वागत आहेत माझ्याशी. मी आता काय करू चैतन्य? चैतन्य त्याला म्हणतो, अरे शांत हो, काहीतरी नक्कीच गफलत असेल, आपण बघूया. तो म्हणतो, नाही. अरे त्यांच्या लेखी मी तर आहेच नाही, एक्झिस्ट पण करत नाही यार. मी त्यांच्यासाठी एवढं मोठं आय लव्ह यू लिहिलं आणि त्यांना त्याची कदर पण नाही. आता ते मला सोडून निघून जातील. मग चैतन्य म्हणतो, तू शांत हो, शांत हो, मला विचार करू दे. मग अर्जुन म्हणतो, एवढ्या वेळा तूच तर विचार करतोय. चैतन्य चिडतो, तो तू शांत बस, मी जाऊन बघून येतो काय झालं ते. मग चैतन्य किचनमध्ये येतो आणि त्या डस्टबिनमध्ये जे काय कागदाचे तुकडे होतो ते सगळे घेतो आणि अर्जुनच्या रूममध्ये जातो आणि मग ते तुकडे जोडायला लागतात. चैतन्य आश्चर्यचकित होऊन अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन, तुझ्या लव्ह लेटरची किराणा यादी कधी झाली? यात बघ रवा साखर लिहिलं आहे. अर्जुन चिडतो. तो म्हणतो, यार तू ना चुकून कुठले तरी दुसरे कागद आणले. तो म्हणतो, नाही यार, त्या डस्टबिनमध्ये फक्त हेच कागद होते. मग अर्जुनही बघतो. तो म्हणतो, हो यार, म्हणजे मिसेस सालीने जी चिठ्ठी फाडली ती माझं लव्ह लेटर नसून हे किराणा यादी होती. मग माझं लव्ह लेटर कुठे गेलं? मग दोघे घाबरतात. ते म्हणतात, कुणा दुसऱ्यांच्या हाती पडण्याआधी आपल्याला ते लव्ह लेटर शोधावं लागेल. मग दोघे खाली येतात आणि शोधायला लागतात. इकडे हॉलमध्ये पूर्णाजी खूप इमोशन झाली असते, कारण प्रतिमा आता म्हणते, मी निघते घरी, आम्ही रविवारी न सांगताच आलो आहे. मग मात्र पूर्णाजी खूप इमोशन होत, तिला म्हणते, असंच येत जा, इथे राहा ना, इथे राहिली असं की छान झालं असतं. ती मात्र म्हणते, निघते मी आता. आणि मग तन्वी बहुतेक अस्मितेकडे असेल. मग पूर्णाजी तिला आवाज देते, दोघी खाली येतात. मग प्रतिमा साईला आशीर्वाद देते. मधुभाऊसुद्धा म्हणतात, तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस याल तेव्हा मी इथे कदाचित नसेल, पण आपण भेटत राहू. आणि असं म्हणून प्रिया आणि प्रतिमा तिथून निघून जातात. इकडे मात्र अर्जुन आणि चैतन्य दोघे खाली येतात. सायली नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत असते. दोघेही शोधायला लागतात. ती अर्जुनला विचारते, तुम्ही असं काय शोधताय? तो म्हणतो, माझी ना एक चिठ्ठी पडली इथे, मी तिला शोधतोय. ती म्हणते, चिठ्ठी? मी काय मदत करू का? तो म्हणतो, नाही नाही, मी शोधतो. तो चिठ्ठी शोधायला लागतो, पण त्याला चिठ्ठी सापडणंच कशी आहे ना, कारण ते प्रिया घेऊन गेली आहे. मग मात्र सायली त्याला म्हणते, तुम्ही चिठ्ठी शोधताय याचा अर्थ नेमकी काहीतरी चिठ्ठीमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही काय असतं त्या इम्पॉर्टंट होतं चिठ्ठीमध्ये? तो सांगणार. तो लगेच शांत बसवतो. तर काही इम्पॉर्टंट नव्हतं, माझ्या केसचे काय डिटेल्स त्यामध्ये होते, म्हणून मला ती चिठ्ठी हवी. ती म्हणते, मला चिठ्ठी मागे सापडली होती, पण त्याच्यामध्ये किराणा यादी होती. मला वाटत ते तुमची चिठ्ठी असेल. तो म्हणतो, हो हो, ती माझी चिठ्ठी नव्हती. प्रिया आणि प्रतिमा मग रविराजच्या घरी येतात. रविराज सोफ्यावर बसला असतो. प्रिया त्याच्या गळ्यात जाऊन पडते, म्हणते, बाबा, तुम्हाला मी खूप मिस केलं. रविराज एकदम प्रॅक्टिकलपणे तिला म्हणतो, बाई, 2-3 तासामध्ये कोण कोणाला मिस करतं का? मग प्रिया म्हणते, बाबा, आपण एक फॅमिली आहोत ना. तो तर ठीक आहे. मग ती निघून जाते आतमध्ये. खूप दमले म्हणते मी निघून जाते आतमध्ये. ती निघून जाते आतमध्ये. मग मात्र रविराज प्रतिमाला विचारतो, तुम्ही कुठे गेला होता? ती म्हणते, आम्ही सुभेदारांकडे गेलो होतो. मग तो चकित होतो. तो म्हणतो, ह्या तन्वीने काही गोंधळ तर घातला आहे तिथे? ती म्हणते, नाही, ती पूर्ण वेळ अस्मितासोबत बोलत होती. तो म्हणतो, बरं झालं. आणि मग तिला सांगतो की आज तुझी सायकॅट्रिस्टसोबत अपॉइंटमेंट आहे, तर आपण तिकडे जाऊ. यायला आपल्याला उशीर होईल, कारण मला एकदा भेटायचं पण आहे. आपण जेवण वगैरे बाहेरच करू. ती म्हणते, ठीक आहे. इकडे प्रिया तिच्या रूममध्ये मस्त गाणं गुणगुणत असते, कारण तिने आज एक मोठं काम केलं ना, तिच्या लेखी बरं का. तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि तिला गुणगुणताना पाहून तो फार आश्चर्यचकित होतो. काय झालं, आज खूप खुश दिसते? ती म्हणते, हो, मी अर्जुनचं लव्ह लेटर सायलीपर्यंत पोहोचूच दिलं नाही. नागराज असं विचित्र चेहरा करतो, म्हणतो, यार, तुमच्या त्या लैला मंजू स्टोरीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. मला भीती आहे तीही प्रतिमा बहिणीची. आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, नाही तर उद्या तिचा जर मेमरी वापस आली तर आपलं काही खरं नाही. मग प्रिया म्हणते, मी तुम्हाला किती दिवसापासून सांगते की तिचा हाफ मेंदू जर जागा झाला ना तर आपलं काहीही खरं नाही.
तो म्हणतो हो, आता त्यासाठी एक प्लॅन करायचा आहे. तू काहीही कर आणि कुठून तरी 10-15 झोपेच्या गोळ्या मिळव. मित्रांनो, इथे नागराज महिपतनी सांगितलेला प्लॅन अप्लाय करायचा प्रयत्न करणारा आहे. आणि ठीक आहे, बघूया पुढे काय होतं ते. इकडे मग रविराज आणि प्रतिमा बाहेर जातात, सॅक्रेटिसकडे भेटतात आणि येताना एका ठिकाणी रविराज थांबतो. तो म्हणतो, मला इथे एक जणांना भेटायचं आहे, तू माझ्यासोबत येतेस का? ती म्हणते, नाही तुम्ही जा, मी थोडे पाय मोकळे करते. म्हणून ती गाडीतून उतरते आणि इकडे फिरायला लागते. तिला मागे दिसते शेकोटी आणि तेवढ्यात येते गाडी आणि त्या गाडीतून उतरतो महिपत. ती महिपतला पाहते आणि जाम घाबरते. तिला सगळं मागचं आठवतं, ज्यावेळेस तिचा ॲक्सिडेंट झाला होता. महिपत ये जवळ आला होता. ती त्याला मदतीची हाक मारत होती, पण तो मात्र तिला म्हणत होता, तू इथून आता ढगात जायचं. म्हणून त्याने ते जळकं लाकूड घेऊन तिच्या डोक्यात मारलं होतं. जसंच तिला ते आठवतं ती फार अस्वस्थ होते आणि गाडीपाशीच पडते. मित्रांनो, तिला आता खरंच सगळं आठवेल का? हे बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला या मालिकेविषयी काय वाटतं ते कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.